फक्त गती असून उपयोग नाही चिमण्या बाळा, त्यासाठी आपला दिवस पण पाहिजे आणि येणारी वेळ सुद्धा आपली पाहिजे बघ. आज चिमण्याला आणि बुलेटला घेऊन चालू होतो आम्ही पेडगावला, कारण की आज पेडगावला दुसऱ्याचं मैदान होतं. आज आम्ही 4 जण चालू होतो, मी, ओंकार, गौरव आणि ड्रायव्हर पण होता आज गाडी चालवायला. पाऊस येत होता त्याच्यामुळे 4 जण आज आम्ही पुढे बसलो होतो. मग काय मैदानावरती आल्यानंतर पाऊस थोडा कमी झालता. मग काय लगेच चिमण्याला आणि बुलेटला खाली उतरवून घेतलं, मस्तपैकी बांधल्या. बुलेट आपला भरपूर मस्ती करत होता. रात्री पावत्या निघल्या होत्या त्याच्यामुळे माहिती होतं किती गाडी पाळणार आहे. मग काय मैदान चालू होतं, पुढे येऊन थांबलो होतो. येडा चित्ताचा गट सुटला होता, चित्तान पाखऱ्या पळालाय बरं. गाडीला चांगली गती लागलेली पण उघड्या वाचल्यामुळे थोडासा विषय झाला. नंतर मग काय बुलेटला घेतला. बुलेट आपला 28 मध्ये पाळणार होता. चिमण्या पण लगेच 32 मध्ये पाळणार होता, म्हणून चिमण्याला पण आपण गुलाल करून घेतला. आज आम्ही 4 जण आलतो आणि गाड्या पण आपल्या पाठोपाठ निघल्या होत्या. 15 गट खाली गेलत त्याच्यामुळे थोडा राडा झाला बरं का. दादानी गेला असता तर काही विषय नसता. पावसामुळे मैदान लवकर उरकायचं होतं त्याच्यामुळे 15 गट खाली आलता. आपला चिमण्या बाहेर बुलेट कसं काय दिसतात बघा भावांनो, कमेंट करून नक्की सांगा. ओंकार एकटा चिमण्याला घेऊन गेला खाली. आम्ही मग काय बुलेटला वरती झुपला आणि वरनं घेऊन निघालो होतो खाली. आज यश नसल्यामुळे काय प्रत्येक व्हिडिओ घेता आला नाही. मग काय खालनं बुलेटचा सुट्टीचा व्हिडिओ बघा. खालनं बैल आपला व्यवस्थित सुटून गेला. आपला बुलेट मांडायला पण काय त्रास करत नाही बरं का. बैल सुटायला पण व्यवस्थित छान आहे आणि सुट्टी काय वैभवच करतोय आपल्या बैलाची कंटिन्यू. आपला बुलेट कसा पळतोय भावांनो कमेंट करून मला नक्की सांगा. बुलेट आपला दोन्ही खांदी आतनं बाहेरनं पडतो त्याच्यामुळे काय अडचण नाही. पण शेवटी या खेळात नशिबाची पण भरपूर साथ लागते बरं का. आपली बुलेटची गाडी पण 3 नंबरला उतरली बरं का. बुलेटच्या गाड्यात पळालेला राया दुसरा खोंड आहे बरं का. वासरू आदत मध्ये पण भरपूर जाग्यावर राहिले, पण आता काय संघर्ष आला थोडा नशिबाला. आज दिवस नव्हता. नंतर मग काय आपल्या चिमण्याची जुपणी केलेली. चिमण्या आज आपला घातक बरोबर पळणार होता. चिमण्याला आज आपल्या चांगला पायरा झाला होता. ड्रायव्हर पण येऊन गाडीवरती बसलो होतं. 32 मध्ये 3 नंबर तासावर आपली गाडी पळणार होती. मग काय गाडी आणून उभा केली. वैभवनं सुट्टी केली. खालनं चिमण्या आपला व्यवस्थित निघून गेलता. वैभवनं सुट्टी केली, ती सुट्टी पण व्यवस्थित झालती. खालनं गाडी व्यवस्थित निघून गेलती, तुम्ही व्हिडिओत बघू शकताय. चिमण्याच्या अंगावर आपल्या शंभूची गाडी होती आणि अलीकडची घातकच्या अंगावरची जी गाडी होती ती खालनं सुटली बरं का. आपल्या गाडीला पण चांगली गती लागलेली, पण शेवटी बैल उघडा पडल्यामुळे थोडासा विषय झाला. पुढे जाऊन आपली गाडी 3 नंबरला उतरली. आता आपल्या बैलांचा काय विषय नाही, बैल चांगले पळतात पण त्याला नशिबाची पण साथ पाहिजे. त्याच्यानंतर मग काय चिमण्याला बांधून घेतला आणि इकडे जेवायला आलो होतो. ओम भाई स्वतः जेवत होतं त्याच्यामुळे काय नंबरला थांबलो. मग काय जेवण ती करून घेतली आणि परत आलो आपल्या बैलापाशी. 2 वाजत आलत्या. म्हणलं मग काय बैलांना भरून घ्यावं घराकडे निघाव. दोन्ही बैल पहिल्यांदा गाडीत घातली. त्याच्यानंतर मग काय ड्रायव्हर आपलं मेका काढत होतं. ड्रायव्हर आम्हाला प्रत्येक गोष्टीत सहकार्य करतात बरं का. त्यांचा पण आमच्या मागे लय मोठा हात आहे. त्यानंतर मग काय निघालो होतो घराकडं. दहीवडीत आल्यानंतर मस्तपैकी सगळ्याला सफरचंद खायला घेतलं आणि खात आलो घराकडे. तर भावांना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.